ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026 येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व या स्पर्धा मार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या। या पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, नगरसेविका एकता भोई, संध्या मोरे, विजया लालसे, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे तसेच स्पर्धा मार्गावरील कार्यकारी अभियंता, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सहसचिव राजेंद्र मयेकर, एकनाथ पोवळे आदी उपस्थित होते। मॅरेथॉनची सुरुवात ठाणे महानगरपालिका भवन इथून होणार असून महापौरांनी ह्या प्रारंभ स्थळाचीही पाहणी केली। यानंतर महापालिका भवन, नितीन कंपनी सर्व्हिस रोड क्रमांक 16, रोड क्रमांक 22, इंदिरानगर, वर्तकनगर उपनमार्ग, पोखरण रोड क्रमांक 2, टिक्कुजुनीवाडी, उथळसा आणि कळवा या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली। प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण, रस्त्याची गुणवत्ता आणि स्पर्धकांच्या सुरक्षतेसंदर्भातील बाबींची तपासणी यावेळी करण्यात आली। महापौरांनी स्पर्धा मार्गावरील रस्त्याची स्थिती, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षता आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला। नितीन कंपनी सर्व्हिस रोड इथे जी कामे सुरू आहेत ती स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपेपर्यंत बंद ठेवण्याबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या। तसेच स्पर्धेच्या दिवशी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने हटवून मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवण्याच्या सूचनाही वाहतूक विभागाला देण्यात आल्या। यावेळी स्पर्धा मार्गालगत झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले। तसेच वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या दिवशी प्रभावी वाहतूक नियोजन करून मॅरेथॉन मार्ग निर्बंध ठेवावा अशा सूचनाही महापौरांनी दिल्या। स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्या। तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले। ट्रॅफिकचा पाहिजे
ठाणे शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा ही घेतली जाते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून। ही 32वी मॅरेथॉन स्पर्धा आहे। आज 7 वर्षाने पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा धावणार आहे। खेळाडूंना एक आव्हानात्मक खरं तर आहे। बरेच खेळाडूंचे महापौर म्हणून मला फोन आलेले आहेत की मॅडम खूप तुमचे आभार की ही स्पर्धा तुम्ही ठाणे शहरात पुन्हा एकदा घेताय। आज पाहणी दौरा या संदर्भात ठेवलेला आहे की खेळाडूंची सुरक्षा, त्यांना पिण्याच्या पाण्याची सुरक्षा, रस्ते व्यवस्थित आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस हे व्यवस्थित आहेत की नाही, यांचा सगळ्यांचा पाहणी दौरा आज इथे केलेला आहे। काही ठिकाणी MMRDची कामं चालू आहेत, त्यांनाही आपण बैठक त्यांची आपण घेणारच आहोत, कारण काही ठिकाणी मला व्यवस्थित असे रस्ते दिसले नाही आहे, तर ती सुरक्षा पण व्यवस्था केली गेली पाहिजे। या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर बसणार आहोत आणि खूप उत्तम आणि चांगल्या पद्धतीने ही वर्षा मॅरेथॉन संपन्न होईल। ठाणे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 32 वर्ष ही मॅरेथॉन स्पर्धा सतत चालू असते आणि यापुढेही ती त्याच पद्धतीने खूप उत्तम आणि चांगल्या पद्धतीने चालू राहील। कशा प्रकारे रूपरेष असणार? मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या इथूनच खरं तर ही धावपटून चालू होते आणि कळवा इथून येऊन पुन्हा ठाणे महानगरपालिकेच्या इथेच संपते। किती प्रमाणात रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे? रजिस्ट्रेशनचं प्रमाण चालू आहे, बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेले आहेत। अजून महिना बाकी आहे। आपल्याला मला वाटतं 25 ऑगस्टपर्यंत लास्ट कालावधी आहे आणि फॉर्म मोठ्या प्रमाणात भरले जात आहेत। 21 किलोमीटर ही सगळ्यात मोठी किलोमीटरची ही आहे। त्याच्यानंतर वृद्धांसाठी सुद्धा 1 किलोमीटरपर्यंत धावण्याची हे आहे, स्पर्धा आहे। लोकांना काय आव्हान? लोकांना हेच आवाहन करेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रकारच्या भारतीय संस्कृती खरं तर जपण्याचा हा एक माध्यम आहे आणि ठाणे महानगरपालिकेने तो जपलेला आहे।